थंडीचे दिवस किंवा हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी किराणाबरोबर खारीक ही आवर्जूनच आणली जाते. खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे शरीरामध्ये फॅट जमत नाही आणि फॅट नसल्यामुळे आपलं वजनही कंट्रोलमध्ये राहतं. स्त्रियांच्या मासिक पाळी आणि सुलभ प्रसूतीसाठी खारीक अगदीच बेस्ट आहे. अगदी लहान बाळांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत अगदी सगळ्यांचं शरीर सुदृढ ठेवण्याचं काम हे खारकेचं काम आहे. ज्या मंडळींना गोड खायला खूप जास्त आवडतं पण मधुमेहासारखा आजार असल्यामुळे त्यांना फार जास्त गोड खाणं वर्ज्य असल्यामुळे त्यासाठी नैसर्गिक गोडवा असलेली ही खारीक पूड अशी एकदाच जर म्हणून ठेवली की अगदी 2 महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता. अगदी दुधाबरोबर खाऊ शकता, नुसतीच खाऊ शकता, याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता. खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे थंडी पावसाच्या दिवसांमध्ये हाडोदुखी असतील, जॉईंट दुखी असतील असे बरेचसे आजारांवर हा अगदी रामबाण उपाय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा किलो खारकेपासून एक वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने खारकेची पावडर कशी करायची ते बघणार आहोत. अशी पावडर तुम्ही एकदा जर बनवून ठेवली की अगदी 2-2.5 महिने स्टोअर करून वापरू शकता. अजिबात ही खराब होणार नाही, त्याला बुरशी लागणार नाही किंवा याला जाळ्या लागणार नाही. फ्रीजशिवाय 1 महिनाभर चांगली राहते आणि फ्रीजमध्ये 2 ते 2.5 महिने अगदी व्यवस्थित राहते. नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बाजारामध्ये खारीक घ्यायला गेला तर 2 प्रकारची तुम्हाला इथे दिसत असेल. एक थोड्याशा गडद चॉकलेटी रंगावर आणि एक हलकीशी तपकिरी रंगावर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी खारीक घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. इथे आपण थोड्याशा डार्क रंगावर किंवा थोडीशी अशी ही चॉकलेटी, ज्याला साखरी खारीक म्हणतात, तर ही चॉकलेटी किंवा साखरी खारीक इथे आपण अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे. तपकिरी खारकेच्या तुलनेत थोडीशी चॉकलेटी दिसणारी साखरी खारीक चवीला छान असते. यामध्ये त्याच्या तुलनेत गोडवा थोडासा जास्त असतो. थोडीशी महाग जरी असली तरी ही चवीला अगदी छान असते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या क्वालिटीची खारीक आवडत असेल तुम्ही इथे घेऊ शकता. तर अशी ही थोडीशी गडद चॉकलेटी रंगावर आणि मस्त गाभेदार अशी खारीक आपण इथे अर्धा किलो घेतलेली आहे. बाजारातून खारीक आणल्यानंतर थोडीशी ती नरम असते. यामध्ये थोडासा ओलसर किंवा मॉइश्चरपणा असतो. म्हणून काय करायचंय, बाजारातून आणल्यानंतर ताटावर पसरून तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर 1-2 तास तरी तुम्हाला हे उन्हामध्ये चांगलं कडक सुकवून घ्यायचं आहे. उन्हाची सोय नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पर्याय मी सांगितलेला आहे. काय करायचं आहे, घरातली एखादी कोणतीही लोखंडी किंवा तुमच्याकडे जर बिड्याची कढई असेल ती कढई तुम्ही घेऊ शकता. आता ही कढई बिड्याची आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते ही कढई कुठून घेतलेली आहे, तर ही इंडस व्हॅलीची बिड्याची कढई आहे. तुम्हाला जर ही कढई घ्यायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 12% सूट घेऊन तुम्ही ही कढई विकत घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे बिड्याची लोखंडाची कढई नसेल तर घरातल्या कोणत्याही कढईमध्ये तुम्ही जरी भाजलं तरीही चालू शकेल. तर सुरुवातीला कढई मोठ्या आचेवर चांगली गरम करून घेतलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर सगळे खारीक आपण यामध्ये घातलेलं आहे. मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत असं मस्त वर खाली करत एक 5-6 मिनिटं तुम्हाला मस्त हे भाजून घ्यायचं आहे. बघा, पुन्हा मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्ही 2 ते 3 तास चांगले कडक सुकवून घेऊ शकता. जर उन्हाची सोय नसेल तरच तुम्हाला हे असं भाजून घ्यायचं आहे. लोखंड किंवा बिड्याच्या कढईमध्ये असं चांगलं भाजून घेतल्यामुळे पदार्थ मस्त कुरकुरीत होतात. त्यातला सगळा ओलसरपणा लवकर कमी होतो. तर साधारणतः 4 ते 5 मिनिटं मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत मस्त हलकासा रंग याचा बदललेला आहे. मस्त हे कुरकुरीत झालेलं आहे. यामध्येच आपण हे पसरून ठेवणार आहोत. गॅस बंद केलेला आहे आणि यामध्येच आपण एक 5-10 मिनिटं चांगले हे थंड करून घेणार आहोत. अजिबात खाली काढून ठेवायचं नाही, कारण कढई खूप जास्त गरम असल्यामुळे हे आपसुकच मस्त कडक आणि कुरकुरीत होतात. त्यातला सगळा नरमपणा कमी होतो. असे कुरकुरीत झाल्यावर काय होतं माहिती आहे का, आपल्याला हे फोडणं अगदी सोयीस्कर होतं. आता या कढईपासून आपण हे वेगळं करून घेतलेलं आहे. आता हे फोडण्यासाठी एक तुम्हाला मस्त युक्ती देणार आहे. घरामध्ये अशी तुमच्याकडे कॉटनची एखादी पिशवी असेल किंवा तुम्ही एखादी ओढणी किंवा कापडसुद्धा मोठा घेऊ शकता. त्यामध्ये हे संपूर्ण थंड झालेले भाजलेले खारीक घातलेले आहे. याची अशी छान हलकी फुलकी पुरसुंडी बांधून घेतलेली आहे. आता याला फायनली आपल्याला फोडून घ्यायचं आहे. त्यासाठी असं हे पिशवीमध्येच थोडंसं आपण पसरून घेतलेलं आहे. फोडण्यासाठी इथे आपण हातोडी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोठा वजनी वरवंटा असेल किंवा मोठा दगड असेल त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. सध्या आपण शहराकडे राहतो तर या सगळ्या सोयी शक्यतो नसतात. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यावर सुद्धा तुम्हाला हे मस्त कडक झालेले खारीक चांगले कोटून फोडून घेता येतात. आता आपल्याकडे नाहीत, मग अशा वेळेस तुम्हाला असे हे हातोडीने सुद्धा मस्त हे फोडून घेता येतं. याने सुद्धा अगदी 8 ते 10 मिनिटात व्यवस्थित होतं. फक्त हे असं करत करत आपल्याला मस्त हे फोडून घ्यायचं आहे.
आलं लसूण पेस्ट करण्यासाठी छोटा खलबत्ता असतो ना, त्यातला जो खल असतो थोडा जड असतो, त्याने सुद्धा तुम्ही हा कुटून घेऊ शकता. साधारणतः एक 8 ते 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता असं हे मस्त कुरकुरीत मस्त भाजून घेतल्यामुळे किंवा तुम्ही सुकवून घेत असाल तर चांगले कडक होतात आणि कडक झाल्यामुळे पटापट हे असे मस्त कुटले जातात. अगदी बारीक होत नाही, पण असं हे छान ओबड-दोबड मस्त कुटून झालेले आहेत. आता यापासून आपल्याला बी वेगळं करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही एक-एक करायला जाल तर बराच वेळ लागला असता. असं अगदी सोयीस्कर आहे. म्हणजे खूप जास्त बारीक होत नाही, पण तुमचं काम अगदी सोपं होऊन जातं. तर यातली बी आपण अशी वेगळी करून घेतलेली आहे आणि खारकेला असं हे गोल फूल असतं ना, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण हे थोडंसं कचकच किंवा करकट लागतं. म्हणून हे काढून घेतले. चांगले कुरकुरीत झाल्यामुळे हाताने असे हे ओबड-दोबड तुकडे करून घेतलेत. इतक्या बिया आणि याचे फूल निघालेले आहेत आणि असे हे मस्त खारीक आपल्याला तुकड्यांमध्ये तयार मिळालेली आहे. आता ही खारीक आणखीन मस्त टिकण्यासाठी, याला जाळ्या न लागण्यासाठी आपण याला पुन्हा चांगलं भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर पुन्हा तुकड्यांमध्ये खारीक आपण यामध्ये घालणार आहोत आणि मोठ्या आचेवरच एक 4 ते 5 मिनटं अगदी तळापासून ढवळत मस्त हे असं भाजून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला भाजून घेतले मग पुन्हा का? असं केल्यामुळे काय होतं, खारीक मस्त आतपर्यंत भाजली जाते. खारीक जर तुमची चांगली कुरकुरीत आतपर्यंत असेल तर मिक्सरला अगदी पटकन त्याचा भुगा होतो किंवा थोड्याशा तुपावर खारीक अशी भाजून घेतली की त्याचे गुणधर्म आणखीन वाढतात. असं मस्त तुपावर खरपूस भाजून घेतल्यामुळे तसे बरेचसे याचे गुणधर्म आहेत आणि याला जाळ्या लागत नाही, टिकायला मदत होते आणि याची सेल्फ लाईफ वाढते. शिवाय मिक्सरला ही अगदी मस्त कुरकुरीत झाल्यामुळे छान याची पावडर होते. 5-6 मिनटं मस्त भाजून घेतल्यानंतर सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे आणि पंख्याखाली एक 8-10 मिनटं संपूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर असं हे मस्त कुरकुरीत होतात. ते तुम्ही इथे बघू शकता किती खरपूस झालेलं आहे. असं मस्त थंड झाल्यानंतरच आपण याची मिक्सरला पूड करून घेणार आहोत. ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये पूड करून घेताय ते स्वच्छ आणि कोरडं असावं, म्हणजे पावडर टिकायला मदत होते. आता हे मिक्सरला फिरवत असताना चालू बंद पोझिशनमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक पावडर आपण याची करून घेतलेली आहे. अजिबात मिक्सरच्या भांड्याला पावडर कुठे चिकटलेली दिसत नसेल. मस्त सुटसुटीत, दाणेदार आणि मस्त सुगंधित तुमची ही मस्त खारकेची पूड घरामध्ये तयार झालेली आहे. अशी ही खारकेची पूड एकदाच बनवून ठेवली की अगदी 2 ते 3 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभरासाठी फ्रीजच्या बाहेर आणि 2 ते 2.5 महिने फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते. आता सकाळी सकाळी दुधाबरोबर तुम्ही 1 चमचा घेऊ शकता. यापासून वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता. मेथीचे लाडू असतील, खारीक घालून वेगवेगळे लाडू असतील किंवा आणखीन वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत सगळे शेअर करणार आहे. म्हणून सगळे रेसिपी अगदी आवर्जून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.